नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे। तर या व्हिडिओमध्ये आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 मधला प्रश्न 7वा आणि 8वा कंटिन्यू करणार आहोत। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये प्रश्न 4, 5, 6 मी कंटिन्यू केलेले आहेत, म्हणजे सोडवून दिलेले आहेत आणि त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। यापूर्वीच्या काही व्हिडिओमध्ये माझा आवाज जो आहे तो थोडासा कमी येतोय, त्यामुळे काय करा तुम्ही तर हेडफोनचा वापर करा आणि जो व्हॉल्यूम आहे तुमच्या मोबाईलचा तो पूर्ण व्हॉल्यूम करा, म्हणजे तुम्हाला जो आवाज आहे तो क्लिअर तुम्हाला तो व्हिडिओ समजेल। ओके, तर चला आपण या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया। तर बघा, त्यांनी प्रश्न काय विचारला आहे, रमेश, सुरेश या तिघांचेही एकूण वार्षिक उत्पन्न हे 8,07,000 आहे। ते तिघेही आपल्या उत्पन्नाच्या अनुक्रमे 75%, 80% आणि 90% भाग खर्च करतात। जर त्यांच्या बचतीचे गुणोत्तर हे 16:17 आणि 17:12 असेल तर प्रत्येकाची वार्षिक बचत काढा। आता या ठिकाणी बघा, आपल्याला काय करायचं आहे तर वार्षिक बचत त्यांची काय आहे हे आपल्याला तिघांचीही वार्षिक बचत काय आहे ती काढायचं आहे, बरोबर। आता या ठिकाणी बघा, गुणोत्तर दिलेलं आहे म्हटल्यावरती आपल्याला काय करावं लागेल, एक्स चल जे आहे ते मांडावे लागेल आणि प्रत्येकाचं उत्पन्न किती आहे ते माहीत नाही, त्याच्यामुळे प्रत्येकाच्या उत्पन्नासाठी आपण हे काय करूया, आपण एक अक्षर मानू किंवा तर आपण सिम्बॉल असं सुद्धा म्हणतो। तर एक प्रत्येकाला एक अक्षर मानूया, त्यासाठी आता आपण या ठिकाणी सुरुवात करूया। तर बघा, आपण सुरुवातीला काय लिहिलं आहे, समजा रमेशचे वार्षिक उत्पन्न हे ए आहे, त्यानंतर सुरेशचे वार्षिक उत्पन्न हे बी आहे आणि प्रीतीचे वार्षिक उत्पन्न हे सी आहे, असं आपण मानूया। आता बघा, त्यांच्या तिन्ही जे दिलेलं आहे त्यांच्या एकूण वार्षिक उत्पन्न जे दिलेलं आहे त्यांनी किती दिलेलं आहे बघा, 8,07,000 दिलेलं आहे। एकूण दिलेलं आहे म्हटल्यावरती आपण काय करूया, या तिघांची अगोदर आपण बेरीज करूया। म्हणजेच इथं काय येईल बघा, ए अधिक बी अधिक सी, म्हणजे तिघांची गुणोत्तरांची आपण काय करूया, बेरीज करूया आणि म्हणजेच त्यांच्या उत्पन्नाची बेरीज करूया आणि त्यांचं जे उत्पन्न आहे वार्षिक ते काय करूया, आपण इथं लिहूया किती आहे वार्षिक उत्पन्न, 8,07,000 एवढं आहे। अशा पद्धतीचं ते आपल्याला एक समीकरण मिळून जाईल। मग आता बघू शकतो, याला आपण काय म्हणूया, इक्वेशन नंबर 1 असं म्हणूया। आता बघा, पुढे काय करायचं आहे, आता त्यांच्या बचतीचं गुणोत्तर आपल्याला त्यांनी दिलेलं आहे, ते अगोदर आपण इथं लिहूया। तर बघा, त्यांच्या बचतीचे गुणोत्तर हे 16:17 व 17:12 आहे। त्यांच्या बचतीची समानपट, त्यासाठी आपण काय मांडणार आहोत तर एक्स हे मानू आणि म्हणून त्यांची बचत अनुक्रमे। आता आपण बचतीची समानपट एक्स मानल्यामुळे या गुणोत्तराला काय होणार आहे, प्रत्येकाला एक्स हे आपण गुणावं लागणार आहे, म्हणजे 16 गुणिले एक्स होईल, 17 गुणिले एक्स होईल आणि 12 गुणिले एक्स होईल। मग त्यांची जी बचत आहे ती अनुक्रमे 16x, 17x व 12x आहे असे आपण म्हणू शकतो। तर पुढे बघा, रमेश त्याच्या उत्पन्नाच्या 75% रक्कम जी आहे ती खर्च करतो, बरोबर। मग आता या ठिकाणी आपल्याला सूत्र वापरावं लागेल। कोणतं सूत्र वापरायला लागेल तर उत्पन्न वजा खर्च बरोबर बचत। म्हणजे जर उत्पन्नामधून जर आपण खर्च वजा केला तर आपल्याला बचत ही मिळते ना। मग आता आपल्याला काय करायचं आहे, हे रमेशच्या बाबतीत अगोदर आपण काढणार आहोत। तर रमेशचे उत्पन्न किती आहे बघा, तर रमेशचे जे उत्पन्न आहे ते ए उत्पन्न आहे आणि त्याच्यामधून उत्पन्नामधून जर आपण खर्च वजा केला म्हणजेच ए गुणिले त्याचा खर्च जो आहे तो किती आहे बघा, 75%, टक्के म्हणजेच छेद 100 करायचं, बरोबर। आणि त्याची बचत किती होते बघा, तर ती आहे 16x, म्हणजे जे गुणोत्तर आपण जे लिहिलेलं होतं त्याला 16x जे आहे ते रमेशचं आहे। मग त्याच्यामुळे बघा, ए वजा ए गुणिले 75/100 बरोबर 16x। आता हे काय करूया, आपण सॉल्व करून घेऊया। 100 आहे ते 100 ने एला गुणूया, म्हणजेच 100 ए होईल, वजा 75 गुणिले ए म्हणजेच 75 ए होईल आणि छेद काय होईल, छेद 100 होईल। पुढचे जे 16x आहे ते आहे असे राहणार आहेत। त्यानंतर पुन्हा आता हे जे 100 आहे ते पलीकडे गेल्यानंतर गुणिले होईल, छेदस्थान हे ते पलीकडे गेलं गुणिले होईल। 100 ए वजा 75 म्हणजेच किती राहील तर 25 ए। 100 ए मधून 75 गेले, 25 राहिले आणि हे 16 गुणिले 100, ठीक आहे। हे एक्स मी या ठिकाणी लिहिते। आता 25 ए बरोबर, आता 16 गुणिले 100 करायचे, त्यांचं गुणाकार नाही करत बसायचं, 16च्या पुढे फक्त 2 शून्य द्यायचे, ओके। हे झालं 16x। आता आपल्याला काय करायचं आहे, ए ची किंमत काढायची। ए ची किंमत कशी काढायची आहे बघा, तर 1600 आहे तसेच लिहायचे आहे, इथं माझं या ठिकाणी 25 आहे बरं का, आणि छेद हे जे 25 आहे ते आपण आहे असंच लिहिणार आहोत आणि x सुद्धा आहे असंच आपल्याला लिहायचं आहे, ठीक आहे। म्हणजेच आता ए ची किंमत किती आली बघा, हे ते या ठिकाणी आता 25 ने आपण इथे भागूया, 25 1 25,
25 + 150 ओके. आणि इथे 10 राहतात आणि हा 0 म्हणजेच 25 × 100 ओके. म्हणजे इथं 64x. याची किंमत किती आपल्याला मिळाली आहे बघा, तर 64 आणि हे इक्वेशन आपलं 2 असणार आहे. ठीक आहे. आता आपण काय करूया बघा, तर सुरेशचं उत्पन्न काय आहे ते बघूया. आता पुढे बघा, सुरेश त्याच्या उत्पन्नाच्या 80% रक्कम खर्च करतो. आता सुरेशचं उत्पन्न किती आहे बघा, तर ते बी आहे बरोबर. आणि तो त्याच्या उत्पन्नामधून किती टक्के रक्कम खर्च करतो, तर 80% म्हणजेच 80/100. आणि त्याची बचत किती राहते, तर ती बचत आहे 17x. हे जसं आपण मागाशी सॉल्व केलं तसं सॉल्व करूया. 100ने बीला गुणल्यानंतर 100b होईल, वजा 80 × b म्हणजेच 80b बरोबर. आता आणि छेदस्थानी या ठिकाणी हे 100 राहतील. ठीक आहे. आणि हे जे 17x आहेत ते आहे तसेच राहतील. त्यानंतर बघा 100b मधून 80b गेले किती राहतात, 20b राहतात. आणि या ठिकाणी 100 जे भागिले आहेत तिकडे गेल्यानंतर काय होईल, ते गुणिले होतील म्हणजेच 17 × 100 म्हणजेच 20b बरोबर. 17 × 100 म्हणजेच 17च्या पुढे 2 शून्य द्यायचे ओके. म्हणजेच आता इथे किती बघा, बीची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे म्हणजेच इथं 1700/20 येतील म्हणजेच x. आता बीची किंमत किती आली बघा, इथं हा 0 आणि हा 0 गेला ओके. बे के बे बे 8 16 आणि 1 बे 5 10 म्हणजे इथं बघा 85 येते. 85x म्हणजेच बीची किंमत आपल्याला किती मिळाली, तर 85x. आणि ह्याला आपण इक्वेशन नंबर 3 असं म्हणूया. आता प्रीती तिच्या उत्पन्नाच्या 90% रक्कम खर्च करते. आता प्रीतीचं उत्पन्न किती आहे, तर ते आहे C. आणि तिच्या उत्पन्नातून ती 90% म्हणजेच 90/100 एवढं काय ती खर्च करते. आणि तिची जी बचत आहे ती आहे 12x आहे. नेहमीप्रमाणे आपण हे काय करूया, सोडूया. 100 × C होईल म्हणजे 100C वजा 90 × C आणि छेद या ठिकाणी 100 आणि बरोबर 12x जे आहे ते आहे तसेच इथे येतील. त्यानंतर 100C मधून 90C गेले किती राहिले बघा, इथं 10C राहिले. आणि जे 100 आहे ते तिकडे गेल्यावरती गुणिले होतील म्हणजेच 12 × 100x म्हणजेच काय येईल बघा इथं, तर 10C बरोबर 12 × 100 म्हणजेच इथे येतील 1200x. म्हणजेच या ठिकाणी C बरोबर, तर 10 काय होतील तिकडे गेल्यानंतर भागिले होतील 1200/10x. म्हणजेच आता मला Cची किंमत किती मिळाली बघा, हा 1 0 हा 1 0 कॅन्सल, तर फक्त 1 आहे म्हणजेच 120x. Cची किंमत किती मला मिळालेली आहे, तर 120x मिळालेली आहे. आणि हे इक्वेशन असणार आहे 4. आता आपण काय करूया नेक्स्ट, समीकरण 2, 3 व 4 यांच्या किमती आपण समीकरण 1 मध्ये भरू. आता समीकरण 2, 3, 4 मध्ये काय आहेत, ABCच्या व्हॅल्यू आहेत त्या आपण समीकरण 1 मध्ये भरणार आहोत. तर समीकरण 1 मध्ये काय, तर A + B + C बरोबर त्यांचं जे काही उत्पन्न आहे ते म्हणजे काय, तर ते समीकरण नंबर 1 आहे. मग आपण काय करूया बघा, A ची किंमत किती आहे, तर ते आहे 64x. त्यानंतर B ची किंमत किती आहे बघा, 85x. आणि C ची किंमत आहे 120x बरोबर. त्यांचं जे किती उत्पन्न आहे तिघांचं मिळून ते आहे 8,07,000 ओके. मग आता हे काय करूया आपण आता सॉल्व करून घेऊया. 64x + 85x + 120x त्यांची टोटल बेरीज जर केली तर ती येते 269 येते, 269x. पुढची जी किंमत आहे ते आपण आहे तशीच लिहिणार आहोत बरोबर. म्हणजेच आता xची किंमत किती येईल बघा इथं, तर हे 8,07,000 जे आहे ते आहे तसेच आपल्याला लिहायचे आहेत. आणि छेदस्थानी 269 आपल्याला लिहायचे आहेत. म्हणजेच इथे xची किंमत आपल्याला ते किती मिळेल बघा. आता हे जे 3 शून्य आहेत ना ते आपण आहे तसेच अगोदर इथं लिहिणार आहोत बरोबर. आता यांचा आपल्याला काय करायचं आहे, भागाकार करायचा आहे. तर काय आहेत 807 आहेत आणि छेदस्थानी आहेत 269. आता भागाकार नाही करत बसायचं आपण, फक्त इथं काय करूया बघा, फक्त एक ऑब्झर्वेशन करायचं आहे. आता इथं तुम्ही बघू शकता इथं 269 आहेत आणि ते किती आहेत, तर 807 आहेत. म्हणजे 2च्या पटीतली ही संख्या येते का बघा, म्हणजेच 2 म्हणजे 8च्या पुढे ही संख्या आपल्याला येते. परंतु इथं 200च्या पुढे थोडीशी संख्या आहे ना, मग त्याच्यामुळे आपण चौपट नाही करू शकत. मग आपण काय करूया आता, बेत्रिक करूया. बेत्रिक 6 ह्या ठिकाणी आपल्याला येते म्हणजे 600च्या पुढची संख्या येईल. आणि इथं पुढे 69 असल्यामुळे त्याची पण तिप्पट होणारच आहे. मग आपण काय करूया आता 269ला 3 ने गुणूया. म्हणजेच आता यांचा गुणाकार जर तुम्ही केला तर 9 त्रिक 27 2 आणि 6 त्रिक 18 20
3 2 6 आणि 2 8 म्हणजे बघा 807 इथं आपल्याला मिळते. म्हणजेच 269 त्रिक 807 येते. म्हणजे इथं फक्त आपल्याला 3 लिहायचं आहे. म्हणजे बघा एकची किंमत आपल्याला किती मिळालेली आहे, 3000 मिळालेली आहे. डायरेक्ट प्रत्येक वेळेला भागाकार नाही करत बसायचं, फक्त संख्यांचं ऑब्झर्वेशन केलं तरीसुद्धा चालते. एवढं तुम्हाला परीक्षेमध्ये एवढा टाईम मिळत नाही, त्याच्यामुळे फक्त ऑब्झर्वेशन केलं तरीसुद्धा चालेल. किंवा तुमचं स्पीड असेल भागाकार करण्यामध्ये पटकन केलं तरीसुद्धा इनफ आहे. ओके चला, तर आपल्याला एकची किंमत मिळालेली आहे. मग आता आपण काय करूया, सर्वांचे जे उत्पन्नाचे जे काही बचत आहे ते आता आपण काढूया. तर बघा रमेशची वार्षिक बचत आहे 16x बरोबर. मग आपण काय करू, एकची किंमत आहे 3000, मग 16 गुणिले 3000 करावं लागेल. आता पुढचे 3 शून्य यांचा विचार नाही करायचा, फक्त 16 त्रिक 48. म्हणजेच बघा 48,000 हे काय आहे त्यांचं रमेशचे वार्षिक उत्पन्न. त्यानंतर सुरेशचं वार्षिक बचत काय आहे बघा, तर 17x आहे. म्हणजे 17 गुणिले एकची किंमत आहे 3000. ओके, म्हणजे 17 त्रिक फक्त 51 करा आणि राहिलेले 3 शून्य आहे तसेच आपल्याला ठेवायचे आहेत. पुन्हा प्रीतीची वार्षिक बचत बघा ती आहे 12x, म्हणजेच 12 गुणिले 3000, 12 त्रिक 36 आणि पुढचे जे 3 शून्य आहे ते सुद्धा आहे असंच आपल्याला लिहावं लागणार आहे. म्हणजेच रमेश, सुरेश व प्रीतीची वार्षिक बचत अनुक्रमे 48,000, 51,000 व 36,000 आहे. ओके, अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, हा प्रश्न सोडवायचा होता. ओके, नेक्स्ट प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण लगेचच बघूया. 8वा प्रश्न बघा काय आहे, पुढील व्यक्तींचे देय आयकराचे गणन करा. त्याच्यामध्ये 3 प्रश्न आहेत. पहिला आहे बघा, श्री कदम यांचे वय 35 वर्षे असून त्यांचे करपात्र उत्पन्न जे आहे ते 13,35,000 आहे. श्री खान यांचे वय 65 वर्षे असून त्यांचे करपात्र उत्पन्न जे आहे ते 4,50,000 आहे. आणि कुमारी वर्षा यांचं वय आहे 26 वर्षे, हिचे करपात्र उत्पन्न जे आहे ते 2,30,000 आहे. म्हणजे आपल्याला बघा प्रत्येक हे तिन्ही प्रश्न आता आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. ओके, आता आपण जे पहिलं जे आहे ते सॉल्व करायला घेऊया. तर बघा श्री कदम यांचे वय हे 35 वर्ष असून त्यांचे करपात्र उत्पन्न जे आहे ते 13,35,000 आहे. आणि म्हणून श्री कदम यांचे करपात्र उत्पन्न किती झाले, तर ते आहे 13,35,000 आणि त्यांचे उत्पन्न हे कसं आहे तर 10 लाखांपेक्षा अधिक आहे बरोबर. ते 13 लाख आहे म्हणजे त्यांचे उत्पन्न जे आहे ते 10 लाखांपेक्षा अधिक आहे. मग त्यानुसार आता ती तुमच्या पुस्तकामध्ये सारणी आहे बरोबर. आता सारणीचा नंबर काय बघा 1 2 3 असं काहीतरी असेल, तर त्यामुळे सारणीच्या पुढे तो नंबर लिहायचा आणि सारणी तो नंबर त्यानुसार आयकर जो आहे तो किती भरावा लागेल त्यांना, तर 1,12,500 आणि अधिक 30%. आता 30% कसे करायचे, तर 30% म्हणजेच काय, तर ते जे करपात्र उत्पन्न आहे त्यांचं जे काही करपात्र उत्पन्न आहे त्याच्यातून काय करायचं 10 लाख वजा करायचं आणि जे काही रक्कम येईल त्याच्यावरती 30% असं ते 30% आपल्याला कर ते लावायचं आहे. आता बघा आता त्यांचं उत्पन्न किती आहे बघा 13,35,000 इथं आपल्याला लिहायचं आहे. 13,35,000 आणि त्याच्यातून काय करायचं आहे बघा 10 लाख आहे आपल्याला वजा करायचं आहे, वजा 10 लाख. ठीक आहे, 10 लाख आपण काय केले वजा केले. यांची जर आपण काय केली वजाबाकी केली तर आता 13,35,000 मधून 10 लाख जर वजा केले तर किती राहतात बघा, तर या ठिकाणी 3,35,000 एवढी त्यांची वजाबाकी येते. ठीक आहे, 3,35,000. ठीक आहे, म्हणजे हे त्याच्यावरती 30% चार्ज एवढा लागतो. म्हणजेच त्याच्यातून जर त्यांच्या उत्पन्नामधून जर आपण 10 लाख वजा केले तर एवढी रक्कम मिळते आहे ना. मग आता याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे बघा, आता पुढे काय करणार आहोत, म्हणून आयकर बरोबर इथं आपल्याला लिहायचं आहे आयकर बरोबर. आता काय लिहायचं इथं बघा, तर याच्यामध्ये काय करायचं आहे हे अगोदर ॲड करा 1,12,500 प्लस 30% जे आहे ते आता आपण काय करू, आता जे आपण उत्तर काढलेलं आहे ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. म्हणजे हे 3,35,000 3,35,000 आणि याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे 30% सूट द्यायचं आहे. ठीक आहे, यावरती 30% सूट म्हणण्यापेक्षा फक्त 30% असं आपण लिहिणार आहे. मग आता 3,35,000 याचा अगोदर काय करायचं आपल्याला 30% काढावं लागेल. म्हणजेच इथं काय येईल बघा 1 लाख किती आहे बघा पुढं किंमती 1,12,500 वजा आता याच्यामध्ये काय करायचं आहे, सॉरी इथं अधिक आहे ना का, आणि आता त्याच्यामध्ये 30% आपल्याला करायचं आहे बरोबर. म्हणजेच 3,35,000 याच्यावरती काय करायचं आहे 30% सूट. म्हणजे ह्याला
गुणिले आपल्याला 30% म्हणजेच 30 भागिले 100 करायचं आहे. ओके, आता हे जे 1,12,000 आहेत, 12,500 ते आहे तसेच आपण इथं लिहिणार आहोत. प्लस आता यांचं काय करूया, आपण हे सोडून घेऊया. तर आता आपण काय करूया, हे 2 शून्य आणि हे 2 शून्य काय करूया, कॅन्सल होतात. म्हणजेच इथं काय राहते बघा, 3,350 राहतात आणि गुणिले 30. आता हे जे 1,12,500 आहे ते आहे तसेच आपण लिहूया आणि प्लस आता यांचा जर गुणाकार केला तर यांचा गुणाकार बघा किती होतं या ठिकाणी, तर 1,05,000 एवढा काय होते त्यांचा गुणाकार करते. तुम्ही गुणाकार करून बघा, एवढा तो गुणाकार येतोय. आणि या दोघांची जर तुम्ही ॲडिशन केली तर ॲडिशन किती आहे बघा, किती येते तर 2,13,000 एवढी त्यांची ॲडिशन येते, 2,13,000. ओके, असं ते सॉल्व केल्यानंतर आपल्याला एवढी रक्कम मिळते. म्हणजेच त्यांचे श्री कदम यांचे देय आयकर किती आहे बघा, तर 2,13,000 एवढा आहे. मग शेवटी तुम्ही उत्तर लिहू शकता, श्री कदम यांचे देय आयकर किती आहे, 2,13,000 आहे, 2,13,000 आहे. आता दुसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण लगेचच सॉल्व करूया. दुसरा बघा काय आहे याच्यातलाच, तर बघा दुसरं आपण बघूयात. तर श्री खान यांचे वय आहे 65 वर्ष, म्हणजे ते ज्येष्ठ नागरिकमध्ये मोडतात. तर त्यांचे जे करपात्र उत्पन्न आहे ते 4,50,000 आहे. आता श्री खान यांचं करपात्र उत्पन्न आहे 4,50,000. आता त्यांचे जे उत्पन्न आहे ते कसं आहे तर ते 3 लाखांपेक्षा अधिक आहे, बरोबर. आणि म्हणून काय होणार तर सारणीनुसार, सारणीचा किती नंबर आहे तो या ठिकाणी तुम्ही लिहा. तर सारणीनुसार आयकर किती बघा, तर करपात्र उत्पन्न वजा 3 लाख यांवरती 5% असणार आहे. आता या ठिकाणी बघा, पहिल्या 3 लाखांवरती, तर 3 लाखावरती सूट असणार आहे ना, मग पहिल्या 3 लाखांवरती 0% दराने किती होईल तर इथं 0 मिळणार आपल्याला इथं, म्हणजे 0 रुपये. आणि आता काय करायचं आहे तर 4,50,000 मधून आपल्याला काय करायचं आहे, 3 लाख हे वजा करायला लागतील. तर 4,50,000 याच्यातून 3 लाख वजा केल्यानंतर आपल्याला इथं 15 लाख मिळतात, है ना. येस, इथं आपल्याला एवढी रक्कम मिळते. सॉरी, इथं 1,50,000 आहे बरं का, 1,50,000. ठीक आहे, ओके. तर आणि आयकरमधून आता आयकर कसा करायचा, तर 1,50,000 वरती काय करायचं आपल्याला 5% करायचं आहे. म्हणजेच मग आपण काय करणार तर 1,50,000 वर काय करायचं आहे बघा इथं, तर त्याच्यावरती आपल्याला 5% म्हणजेच 5 भागिले 100 करायचे आहेत. मग आता हे जर आपण सॉल्व केले, हे 2 शून्य आणि हे 2 शून्य जर केले तर 1500 गुणिले 5 जर केले तर किती 7,500 आपल्याला मिळतात. म्हणजे आयकर जो आहे तो 7,500 आहे. आणि म्हणून आपण म्हणू शकतो की श्री खान यांचा देय आयकर किती आहे तर तो 7,500 इतका आहे. तिसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण बघूया. तिसरा बघा, कुमारी वर्ष हिचं वय आहे 26 वर्ष, हिचे करपात्र उत्पन्न जे आहे ते 2,30,000 आहे. आणि बघा आता हे हिचे जे उत्पन्न आहे ते 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, बरोबर. त्यामुळे कुमारी वर्ष हिचे उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याने काय होईल, तिला सारणी, आता यांची सारणी किती आहे बघा, हिचं त्यानुसार वय आहे 26 वर्ष, त्यानुसार सारणीचा नंबर किती आहे तुम्ही बघू शकता. त्यानुसार तिला सारणीनुसार आयकर हा भरावा लागणार नाही, कारण का तिचे जे उत्पन्न आहे ते 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, त्याच्यामुळे तिला आयकर भरावा लागणार नाही. तर ओके, अशा पद्धतीने बघा आपले पूर्ण संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 सोडवून झालेला आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण 7 आणि 8वा प्रश्न हा सोडवलेला आहे. काही डाऊट असेल तर मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर आदिराज क्लासेस हे जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाकीच्या काही व्हिडिओमध्ये माझा आवाज कमी येतोय, त्याच्यामुळे तो प्लीज व्हिडिओचं व्हॉल्यूम तुम्ही थोडंसं पूर्ण करा, किंवा हेडफोन असेल तर हेडफोनसुद्धा घाला, म्हणजे तुम्हाला तो व्हिडिओ पूर्णपणे समजेल. ओके, टिल देन टेक केअर, बाय बाय.